टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, माननीय देवेंद्रजींच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक विभागाकडून 4 महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्णयाची कार्यान्वित गतीने पूर्ण केल्याची आज कार्यक्रमाचा संपन्नता झाली आहे। पूर्ण राज्यामध्ये चित्रपटाला लागणाऱ्या विविध प्रेक्षणीय आणि अन्य स्थळांच्या लोकेशनच्या परवानगी घेण्यासाठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटाचे निर्देशक यांना त्या विभागाकडे जाऊन परवानगी मागायला लागते। त्यातनं होणारी दिरंगाई आणि होणारा त्रास याला टाळण्यासाठी आणि राज्यामध्ये चित्रीकरणाचा व्यवसाय हा पुन्हा जोमाने जो सुरू आहे तो वाढवण्यासाठी राज्य स्तरावर एक खिडकी योजनेची आज अंमलबजावणीच्या वेबसाईटचं ओपनिंग झालेलं आहे। पूर्ण राज्यातील 900च्या वर प्रेक्षणीय स्थळं आणि 66 वेगवेगळे विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्यावर नोडल ऑफिसर नेमून आता चित्रपट निर्माता आणि निर्देशक यांना एका विंडोवरच अर्ज द्यायला लागेल आणि बाकीच्या सगळ्या विभागांच्या परवानग्या हा आमचा नोडल ऑफिसर आता देईल। असं सुसूत्रीकरण चित्रीकरणासाठी एक खिडकी योजना महाराष्ट्र सरकारने आजपासून सुरू केली। त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलं। दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे एनडी स्टुडिओ हा कर्जतला चौकच्या इथे जो आहे 47 एकरवर विस्तारलेला हा स्टुडिओ 120 कोटी रुपये, त्या ठिकाणी परिचालनाचे 10 कोटी व 120 कोटी रुपयाची किंमत पूर्ण एनसीएलटीला देऊन हा 130 कोटी रुपयाचे चेक देऊन हस्तांतरण अधिकृत कागदपत्रासहित एनडी स्टुडिओचं एनसीएलटी कडून करण्याची आज गती देण्यात आली आणि तो सुद्धा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कक्ष दालनामध्ये करण्यात आला। नंबर 3 आणि अतिशय महत्त्वाचं, आपण सगळे जाणतोच की त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त आपण सांस्कृतिक विभागाच्या गॅझेटरी शाखेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चरित्र ग्रंथ बनवला। त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं जे कार्य आहे याचा संपूर्ण उल्लेख आणि माहिती असलेला राज्य सरकारचा चरित्र ग्रंथ आज आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशित केला। आणि चौथं, सर्वात महत्त्वाचं एक भरीव काम, पाणी जल वाचवणं यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं आणि 12 पायऱ्या यांची निर्मिती केली। या 12 या आता हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स झालेल्या आहेत आणि हे जगासमोर आणण्यासाठी एक या 12 जे आहेत त्याच्या फोटोंचं आणि माहितीचं एक कॉफी टेबल बुक आपण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांना आपण अभिवादन केलंय। तेही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। कागदपत्र आता पूर्ण झालेलं आहे।
ताबा आपल्याकडे आलेला आहे. दिशा सालेन प्रकरणामध्ये मोठे मासे याच्यात काय अजून याच्यात एनडी स्टुडिओचा ताबा सरकारनं घेतला आहे. दरम्यान एनडी स्टुडिओ हा पुन्हा एकदा लोकांसाठी कशा खुला होईल? ऑलरेडी खुला झालेला आहे. सहली सुरू झाल्या आहेत, काही प्रमाणात जाहिराती, काही प्रमाणात मराठी त्या ठिकाणी सिरियल्स किंवा चित्रपट या संदर्भामध्ये आपण सुरू करतो आहोत आणि त्याबद्दलचा विशेष दर या बाबतीत सुद्धा बैठक घेऊन आम्ही निर्णय करणार आहोत. वादग्रस्त विधान केलेलं आहे. अजून एक महत्वाची बातमी आपल्याला सांगायची आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आणि मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की राज्यातील केंद्रीय संरक्षित जे गडकिल्ले आहेत ते सुद्धा आता राज्याला परत करावेत. राज्य संरक्षित म्हणून त्याची जतन आणि संवर्धन हे राज्य सरकार करायला तयार आहे. उचित त्यासाठी लागणारे एक्सपर्ट्स, आर्किटेक्ट्स, वास्तुविशारद, पुरातत्व विभागातील त्यातले अधिकारी याचं आमच्याकडे मनुष्यबळ आहे आणि त्यामुळे सर्व गडकिल्ले जे ASIला केंद्रीय संरक्षणात गेले आहेत ते राज्य सरकारला परत करण्याची विनंती आम्ही केलेली आहे. सर, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार केलं जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे. तर नेमकं हे स्मारक कसं असावं, काय वाटतं? तुम्ही सांस्कृतिक मंत्री या संदर्भातला शासकीय निर्णय सुद्धा झाला. आग्र्यातल्या शिवजयंतीनंतर पहिल्या 50 दिवसातच शासकीय निर्णय करून आपण निर्णय केलेला आहे. त्या ठिकाणी उभा केला जाणाऱ्या स्मारकाची भव्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी आग्र्याला स्पष्ट केली होती. एक वेळ लोक ताजला जाणार नाहीत, ताज म्हणजे ताजमहल, आणि इकडे यावेत. इथल्या स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय स्मारक ते असेल. संभाजी महाराजांबद्दल जी काही वादग्रस्त विधानं आहेत किंवा लिखाण आहे अशी 50 पुस्तकं याच्यावर बंदी घालावी अशी अमोल मिटकरींनी मागणी केली होती. त्यावर गृहराज्यमंत्री म्हणाले की यावर बंदी घातली जाईल. तुम्ही सांस्कृतिक मंत्री आहात, अनेक नाटकं आहेत ज्यामध्ये रायगडाला जाग येते आणि इतर जे नाटकं आहेत त्याच्यावर खरंच बंदी घातली जाणार? गृह मंत्रालयाने स्पष्ट केल्यावर त्यावर वेगळं मी काही उत्तर द्यावं असं अपेक्षित नाही. भूषण दलवाई यांचा म्हणतात की कुठेतरी संभाजी महाराज यांची जी क्रूरपणे हत्या करण्यात आली, औरंगजेबाला ही सगळी कल्पना जी आयडिया जी ती मनुस्मृतीतून देण्यात आली. यावर मला वाटतं अशा पद्धतीचं एक इतिहासातल्या महत्वाच्या त्या ठिकाणी म्हणून आपण गोष्टी ज्या आहेत आणि दुर्दैवी आमच्या छत्रपती संभाजींचा हाल करून गेलेला मृत्यू जो आहे या बाबतीत जनतेच्या मनातल्या संवेदना ना ठेच पोचवण्याचं काम हुसेन दलवाई करतायत. त्यांनी अशा ठेच पोचवणारे विधान करू नये असं मी त्यांना विनम्रताने सांगेन. ते असं सुद्धा म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाचा इतिहास वाचावा आणि या सगळ्या संदर्भात हुसेन दलवाईंनी जरूर त्यांना वाटत असेल तर औरंगजेब वाचावा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काय वाचायचं असेल तर छत्रपती छत्रपती आणि छत्रपती तेच आम्ही वाचू. हुसेन दलवाई यांचा न मागणारा सल्ला आम्हाला नको. दिशा सालेंचे वडील आहेत ते सालेन यांनी आपल्या तक्रारीमध्ये कोर्टामध्ये जे त्यांनी अर्ज दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा सुद्धा सहभाग आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावर न्यायालयीन बाब असल्यामुळे मी भाष्य करणार नाही. विरोधी पक्ष नेत्या संदर्भात या अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जातो म्हटलं जातं. मात्र आज विधानसभेमध्ये भास्कर जाधव म्हणाले की जर माझ्या नावाला विरोध असेल तर मी दुसरं नाव आमच्याकडून दुसरं नाव दिलं जाईल. ते तरी पदाची लालसा नाही. मला असं वाटतं की त्यांचं मत त्यांनी मांडलंय. प्रथा, परंपरा, कायदा आणि नियम पुस्तक या आधारावर विधानसभा अध्यक्ष निर्णय करतात आणि त्या आधारावर घेतलेला निर्णय हा सगळ्यांना बाध्य असतो. भास्कर जाधव यांना हे माहिती आहे. चलो आपने केंद्र से मांग की है कि जो किले राजभवन का विषय होता है जयकुमार गोरेनवर किए जाए, क्या कारण इसके पीछे जो अपने ऐसे मांग की? हमने माननीय मुख्यमंत्री जी के निर्देशानुसार केंद्र सरकार के सांस्कृतिक और कला मंत्री शेखावत जी को चिट्ठी लिखी है. महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज
और मराठा साम्राज्य के जो किले हैं, जो केंद्र संरक्षित है, ASI के पास है, वो भी राज्य संरक्षित करके उसका जतन और संवर्धन करने की क्षमता राज्य में है और उसको हम करना चाहते हैं। उसको महाराष्ट्र को वापस किया जाए, ये हमने मांग की है। हमारी क्षमता है, हम उसका रखरखाव, सुशोभीकरण, जतन और संवर्धन कर सकते हैं और जरूरत पड़े तो आपका एडवाइस ले सकते हैं। तेलंगणच्या काँग्रेसच्या एका नेत्याकडे तोरटकर लपला होता, काँग्रेसचा त्याला सपोर्ट होता, असं समोर येत आहे। मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवड्याच्या उत्तरामध्ये जे स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे आता सगळी बोटं काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेल्या उद्धवजींकडे जातं। उद्धवजी आता काय बोलतायत हे आता बघावं लागेल का उद्धवजी मूग गिळून गप्प बसणार का काँग्रेसवर प्रहार करणार, हे आता त्यांनी सिद्ध करावं। उत्तर में एक सरकारी जमीन पर मदरसा बना है जिस पर बावनपुर जी ने कहा कि कार्रवाई करेंगे, कैसे देखते हैं कि भाई अगर उन्होंने कहा कार्रवाई करेंगे तो करेंगे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।